Welcome again my dear friends. In today's lecture we are going to study what is acceleration. See dear friends, the acceleration is nothing but rate of change of velocity. So see, the acceleration is nothing but rate of change of velocity, or also in sky it can be represented as or the rate of change of speed. The rate of change of speed, म्हणजे speed that will be related with the distance and the velocity that will be related with the displacement. So the rate of this change in the speed or rate of change in the velocity is termed as acceleration. So dear friends, let's see here the SI unit of this acceleration. See, SI unit of the acceleration is, see, rate of change of velocity means the change in the velocity with respect to time. So SI unit will be meter per second square, or it can also be represented as or can be written as kilometer. If we want to measure the distance in kilometer, so it will be kilometer per hour square. Kilometer per hour square. Yes, now we will understand the term acceleration. आता आपण एक्झाम्पल घेऊयात आणि मग acceleration काय हे अंडरस्टँड करून घेऊयात. Yes dear friends, suppose here is my car. Yes dear friends, समजा ही माझी कार आहे आणि suppose in the morning 10 AM ही आता let us consider it is moving from Chakur and the car wants to reach to Solapur. Yes, suppose if we measure or जर आपण 10 AM म्हणजे 1 आवर कन्सिडर केला इथं, म्हणजे समजा 11 वाजता इन बिटवीन समवेअर ॲट 11 AM जर आपण कारची जर स्पीड चेक केली, सो 11 AM ला, यस, आफ्टर 1 आवर. सो दिस इज ड्युरेशन ऑफ 1 आवर. दिस इज ड्युरेशन ऑफ 1 आवर. येस डिअर फ्रेंड्स, आता ह्या 1 आवर ड्युरेशनमध्ये सपोज सुरुवातीला याची स्पीड, लेट अस कन्सिडर द स्पीड ऑफ दिस व्हेकल, याची स्पीड when it is starting from, म्हणजे इथे कुठेतरी चाकूरच्या पुढं, लेट अस कन्सिडर कुठेतरी एका पॉईंटला 40 किलोमीटर पर आवर एवढी स्पीड होती. आणि आफ्टर 1 आवर जर कारची स्पीड आपण चेक केली, सपोज let us consider the speed was 60 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला जर चेक करायचं असेल, सी डिअर फ्रेंड्स, यू कॅन सी हिअर, आता सुरुवातीला जी स्पीड होती ती 40 किलोमीटर पर आवर होती आणि आता स्पीड किती आहे, 60 किलोमीटर पर आवर. सी डिअर फ्रेंड्स, यू कॅन सी हिअर चेंज इन द वेलोसिटी और यू कॅन से चेंज इन द स्पीड. येस, तर हे काय, हे चेंज इन द स्पीड आपल्याला पाहायला मिळतं आहे. सुरुवातीला 40 किलोमीटर पर आवर वॉज द स्पीड, सो स्पीड वॉज 40 किलोमीटर पर आवर आणि थोड्या वेळाने स्पीड किती होती, द स्पीड वॉज 60 किलोमीटर पर आवर आफ्टर 1 आवर. सो विदिन आवर या कारने किती स्पीडचा गेन केला आहे, दॅट इज 20 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका आवरमध्ये 20 किलोमीटर पर आवर एवढं स्पीडचा यांनी गेन केलेला आहे. आता हे जे गेन इन स्पीड आहे, किंवा असंही नाही की गेनच होईल, देअर विल बी लॉस इन स्पीड. लॉस इन स्पीड म्हणजे या ठिकाणी स्पीडही कमी होऊ शकते, स्पीड वाढवू शकते, किंवा 40 किलोमीटरचं 20 किलोमीटर पर आवर पण होऊ शकते. सो दिस चेंज इन स्पीड म्हणजे आयदर इनक्रीज ऑर डिक्रीज, बोथ टर्म्स आर व्हॅलिड. स्पीड तुम्ही वाढवू शकता, स्पीड तुम्ही कमीही करू शकता. सो दिस चेंज इन स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. येस, आता या केसची जर मला ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायची असेल, सो डिअर फ्रेंड्स, आता आपण पाहूयात मॅथमॅटिकली ॲक्सेलरेशन कसं लिहिलं जातं.
Yes, so firstly we will see how to write the acceleration in mathematical form. Yes, see, mathematically acceleration can be written as, yes, acceleration can be written as change in speed divided by, yes, or change in speed with respect to time, that is change in speed divided by time taken. Yes, आता चेंज इन स्पीड म्हणजे काय असणार आहे? सी डिअर फ्रेंड्स, सुरुवातीची एक स्पीड असणार आहे आणि नंतरची एक स्पीड असणार आहे. सो जी सुरुवातीची असणार आहे, लेट अस कन्सिडर दॅट स्पीड बी इनिशियल स्पीड, आणि लेट अस कन्सिडर, आपण ह्या पॉईंटला आता मेजर करणार आहे, लेट अस कन्सिडर दिस विल बी द final speed. Yes, similarly you can calculate here for velocity, so initial velocity, also you can write here the final velocity. तुम्ही असेही म्हणू शकता, either initial velocity or final velocity. So dear friends, आता acceleration कसं लिहू शकतो आपण? चेंज इन द velocity म्हणजे काय करू शकतो आपण? फायनल वेलोसिटी और फायनल स्पीड मायनस इनिशियल स्पीड. yes, or final velocity minus initial velocity. So I can write here change in speed म्हणजेच काय असणार आहे? final speed minus initial speed divided by time taken. yes, आता ह्या फायनल स्पीडला आपण डिनोट करतोय u ने. yes, फाइनल स्पीड किंवा फाइनल वेलोसिटी बोथ आर डिनोटेड बाय v लेटर, स्मॉल v, and the initial speed or initial velocity it is denoted by small u. yes, हे कशाने डिनोट करायचं आता? लेट अस डिनोट दिस विथ स्मॉल u. सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट विल बी द ॲक्सेलरेशन नाव? आता ॲक्सेलरेशन काय असणार आहे? सी, द ॲक्सेलरेशन इट इज गोइंग टू बी फायनल स्पीड. फायनल स्पीड म्हणजे काय असणार आहे? v. So v minus initial speed is what? u. So v minus u divided by, let us denote the time taken as t. So therefore t का असणार आहे? t असणार आहे. So what is acceleration? The acceleration it is v minus u divided by t. v म्हणजे काय? फायनल स्पीड और फायनल वेलोसिटी, मायनस u म्हणजे काय? इनिशियल स्पीड और इनिशियल वेलोसिटी. येस, डिपेंड. जर तुम्हाला स्पीड कन्सिडर करायचं आहे, स्पीड कन्सिडर करा. इट विल चेंज केस टू केस, म्हणजे प्रॉब्लेममध्ये जसं आहे तसं आपण आता यूज करणार आहे. आणि दिस विल बी द टाईम. ॲक्सेलरेशन इट इज डिनोटेड बाय ए. ॲक्सेलरेशन कसं डिनोट करतो? एने डिनोट करतो. सो वी हॅव द न्यू फॉर्म्युला टुडे, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. येस, सो ॲक्सेलरेशन कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी डिवायडेड बाय टाईम टेकन. येस डिअर फ्रेंड्स. So now we will see here the slope of velocity time graph. So dear friends, so I will consider here x axis and y axis. So this is our x axis आणि आता या ॲक्सिस वरती आता आपण दोन टर्म्स मार्क करणार आहेत. म्हणजे x axis आणि y axis वरती कुठले दोन टर्म्स आहेत? व्हॉट वी हॅव? वेलोसिटी अँड टाइम. सो सपोज मी ह्या x axis वरती, सो दिस इज अवर x axis. येस, सो या आता x axis वरती मी मार्क करतो टाइम. येस, and similarly on the y axis I will mark here the y axis वरती velocity or speed. yes, speed किंवा velocity both are similar words here. so dear friend, see, आता आपण स्लोप पाहूयात. yes, so आता मी एक केस कन्सिडर करतो. सपोज हिअर इज अवर व्हेकल. yes, आणि let us consider that the vehicle is starting from here at this point. Suppose 1 hour गेला, so after 1 hour let us consider the vehicle is reached at point B. So while traveling from A to B, suppose सुरुवातीला it is at rest, म्हणजे याची स्पीड होती 0 km/h. yes, आणि आता जेव्हा तो B ला गेला, सपोज B पॉईंटला आफ्टर 1 hour
त्याची स्पीड, येस, सो त्याची स्पीड लेट अस कन्सिडर 1 किलोमीटर पर आवर. येस, सो 1 किलोमीटर पर आवर एवढी त्याची स्पीड होती बी पॉईंटला गेल्यानंतर. सी डिअर फ्रेंड्स, सो 1 2 3 4 दिस विल बी द आवर्स. येस, and similarly here 1 2 3 4 5 this will be the kilometer per hour, that is velocity, kilometer per hour. आता सुरुवातीला किती होती 0 किलोमीटर पर आवर, म्हणजे दिस पॉईंट 0 किलोमीटर पर आवर. नेक्स्ट आफ्टर 1 आवर, म्हणजे आफ्टर 1 आवर, सी अंडरस्टँड हियर, आफ्टर 1 आवर स्पीड वॉज 1 किलोमीटर पर आवर, स्पीड वॉज 1 किलोमीटर पर आवर. तसंच समजा आणखी 1 आवर गेला, आणखी 1 आवरमध्ये स्पीड त्याची होती 2 किलोमीटर पर आवर, म्हणजे स्पीड वाढली त्याची. सी देर इज अ चेंज इन स्पीड, म्हणजे हिअर इट विल बी द ॲक्सेलरेशन. whenever you are going to see the change in speed, that is either increase or decrease, you will find their acceleration. तुम्ही तिथे काय फाइंड करणार आहेत, acceleration you are going to see there. So after 2 hours, see 1 plus 1, that is 2 hours, the speed was 2 kilometer per hour, speed was 2 kilometer per hour. तसंच कन्सिडर करा आफ्टर 3 hour, yes 3 hour नंतर the speed was, let us consider the 3 kilometer per hour. मी इथं स्पीड कन्सिडर करतो, सॉरी दिस विल द पॉईंट 3 किलोमीटर पर आवर. आफ्टर 4 hour लेट अस कन्सिडर द स्पीड वॉज अगेन 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे आता ही स्पीड वाढत जाते, ही स्पीड काय होत जाते, वाढत जाते आहे. सो मी जर हे सगळे पॉईंट जॉईन केले तर मला ही अशी स्ट्रेट लाईन मिळणार आहे. सो व्हॉट यू आर गेटिंग ही दिस स्ट्रेट लाईन. सो ह्या लाईनचा स्लोप, सी स्लोप ऑफ दिस लाईन, ह्या लाईनचा स्लोप म्हणजे काय, distance along y axis divided by distance along x axis, that we have seen the slope of distance time graph. Yes, similarly the slope of velocity time graph, slope of velocity time graph हे आपल्याला काय देणार आहे, this will give us the acceleration, this will give us the acceleration. Yes dear friends, so the very important concept here. Yes, so dear friends, what we have studied till regarding the graphs, see we have studied here the 2 different graphs. Yes, the first graph is what, the velocity, sorry, first graph was distance time graph, so I will write here. Yes, so मी इथे लिहितोय. So first was distance time graph, आणि distance time graph वरती आपल्याला काय मिळालं होतं. So in the distance time graph वरती we have seen here the velocity, sorry, distance time graph for this we have seen the speed. Second was displacement time graph or position time graph, displacement or position time graph. आणि त्याच्यावरती आपण काय पाहिलं होतं, we have their velocity. Yes dear friends, so पहिला ग्राफ आपण पाहिला होता डिस्टन्स टाइम ग्राफ, स्पीड, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ, वेलोसिटी. तिसरा आपण आज पाहिला आहे, दॅट इज दी वेलोसिटी और स्पीड टाइम ग्राफ. आणि यावरनं आपल्याला काय मिळालं होतं, आणि टुडे वी हॅव सीन दॅट फ्रॉम द वेलोसिटी टाइम ग्राफ वी कॅन फाइंड हियर ॲक्सेलरेशन. सो आपण काय फाइंड करू शकतो, ॲक्सेलरेशन फाइंड करू शकतो. येस डिअर फ्रेंड्स, so what is acceleration? Acceleration is nothing but it is a rate of change of velocity or rate of change of speed. Yes, see here one example, a train starting from the railway station and moving with the uniform velocity, uniform acceleration, attains a speed of 40 km per hour in 10 minutes. Find its acceleration. So friends, firstly we will understand the question here. A train starting from the railway station. See, so there is a train आणि ही ट्रेन रेल्वे स्टेशनपासून काय करते, स्टार्ट होते. येस, म्हणजे सी हिअर इट विल बी द रेल्वे स्टेशन. येस, आणि याच्यावरती ही आपली ट्रेन असणार आहे. येस डिअर फ्रेंड्स, सो ही आपली ट्रेन असेल. येस, सो दिस इज अवर स्टेशन, आणि या स्टेशनवरनं आता ही ट्रेन निघणार आहे. आणि
it is moving with the uniform acceleration and attained a speed of 40 km/h in 10 minutes. म्हणजे 10 minutes झाल्यानंतर, so somewhere here at this point number B, suppose this is point number A, so after this if you see here, ह्या 10 minutes मध्येच याची स्पीड किती होती आहे? द स्पीड ऑफ द ट्रेन becomes 40 km/h. And what you have to find? You have to find here acceleration of this train. See, the train is starting from the railway station. Starting from the railway station म्हणजे इनिशियल वेलॉसिटी. आता ॲक्सेलरेशन म्हणल्यानंतर आपल्याकडे दोन वेलॉसिटी असली पाहिजेत, फायनल अँड इनिशियल डिवायडेड बाय टाईम, म्हणजेच काय असणार? आता ॲक्सेलरेशन असणार आहे. सो डिअर फ्रेंड्स, आता इनिशियल वेलॉसिटी आपल्याला माहिती पाहिजे और इनिशियल स्पीड आपल्याला माहिती पाहिजे. सी फ्रेंड्स, इनिशियल वेलॉसिटी इट इज डिनोटेड बाय यू. यस, आता यू म्हणजे काय असणार आहे? सो यू म्हणजे काय असणार आहे? सी डिअर फ्रेंड्स, यू म्हणजे काय असेल? द यू इट इज इक्वल टू इनिशियल velocity. Yes, and V will be your final velocity. Yes, ह्या केसमध्ये ट्रेन आपली इनिशियल वेलॉसिटी किती असणार आहे? सी, द ट्रेन इज स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट. सो ट्रेन स्टार्टिंग फ्रॉम द रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनवरती ट्रेन आपली काय असणार आहे? रेस्टमध्ये असणार आहे. म्हणजे याची इनिशियल वेलॉसिटी किती असणार आहे? येस, ऑफकोर्स दॅट विल बी 0. सो यू इट इज गोइंग टू बी 0 km/h. येस, का 0 km/h असणार आहे? कारण आपली ट्रेन सुरुवातीला काय असणार आहे? रेस्टमध्ये असणार आहे. इट विल बी स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट. येस, आणि आफ्टर 10 minutes द स्पीड ऑफ दिस विल बी 40 km/h, मीन्स द फायनल वेलॉसिटी इट इज गोइंग टू बी 40 km/h. येस डिअर फ्रेंड्स, आणि टाईम किती दिलेला असणार आहे आपल्याला? द टाईम इट इज इक्वल टू 10 minutes. द टाईम इक्वल टू 10 minutes म्हणजे यू माहिती आहे, टी माहिती आहे आणि व्ही माहिती आहे. सो वी कॅन फाइंड हिअर ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन कसं फाइंड करायचं? सी, ॲक्सेलरेशन इट इज गिवन बाय ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. येस, सो व्ही म्हणजे काय असणार आहे? दिस व्ही म्हणजे काय? फायनल वेलॉसिटी मायनस यू म्हणजे काय? इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम टेकन म्हणजे काय असणार आहे? दॅट इज टी म्हणजे काय असणार आहे? टाइम टेकन. येस डिअर फ्रेंड्स, नाउ सी हिअर फायनल वेलॉसिटी किती दिलेली आहे? सी, फायनल वेलॉसिटी इट विल बी इक्वल टू 40 km/h मायनस इनिशियल वेलॉसिटी किती असणार आहे? 0 डिवायडेड बाय टाईम. आता टाईम किती आहे? 10 minutes आहे. सो आपला जो काही फायनल वेलॉसिटी आहे तो km/h आहे आणि टाईम आपला मिनिटमध्ये आहे. सो तुम्हाला मी सांगितलं होतं की तुमचं स्पीड जर km/h असेल तर टाईम कशात घ्यावं लागणार आहे? आवरमध्ये घ्यावं लागणार आहे. सो वी हॅव टू कन्वर्ट दॅट 10 minutes इंटू आवर. आता कसे कन्वर्ट करायचे? सी, आय विल राईट हिअर. So time will be equal to t is equal to 10 minutes. Yes. So hour मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करावं लागणार याला? वी शूड डिवाइड दिस विथ 60. का 60? कारण एक आवरमध्ये किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. सो वी हॅव टू डिवाइड हिअर विथ 60. सो दॅट विल बी इक्वल टू 1/6. मी 1/6 असं ठेवतो. सो 1/6 आवर काय असणार आहे? 1/6 आवर असणार आहे. येस डिअर फ्रेंड्स, सो मी इथे लिहू शकतो आता की 40 फायनल वेलॉसिटी मायनस 0 डिवायडेड बाय 1/6. सो दिस विल बी इक्वल टू 40 - 0. सो 40 - 0 का असणार आहे? 40 असणार आहे डिवायडेड बाय 1/6. आता हा 6 वर जाईल. सो 6 वर गेला तर दिस बिकम्स 40 × 6. व्हॉट विल बी युनिट? युनिट काय असतं ॲक्सेलरेशन? km/h². km/h². सो दिस विल बी इक्वल टू 6 4 = 24 आणि हा 0.
सो 240 किलोमीटर पर आवर स्क्वेअर. येस, आता तुम्ही याला मीटर पर सेकंडमध्ये पण कन्वर्ट करू शकता. सो यू कॅन कन्वर्ट दिस 240 किलोमीटर पर आवर स्क्वेअर इन मीटर पर सेकंड स्क्वेअर. कसं? सिम्पल आहे. 240 आता किलोमीटर म्हणजे किती मीटर असतात? 1000. मला 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल डिवायडेड बाय आवरचा स्क्वेअर, म्हणजे आवरला आता सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. एक आवरमध्ये किती असतात सेकंड? 60 इंटू 60, 60 मिनिट इंटू 60 सेकंड्स. तो 60 इंटू 60 म्हणजे काय असतात? दॅट विल बी 1 आवर. आवरचा स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे? 60 इंटू 60चा स्क्वेअर. येस, जर तुम्ही याला सिम्प्लिफाय जर केलात, क्वाईट इझी. येस, जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलात, सो युअर आन्सर इट विल बी अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0.018 मीटर पर सेकंड स्क्वेअर. येस, 0.018 मीटर पर सेकंड स्क्वेअर. येस, सो तुम्ही ॲक्सेलरेशन किलोमीटर पर आवरमध्ये पण सांगू शकता किंवा मग कशामध्ये सांगू शकता? आयदर इन मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. सो दिस विल बी युअर आन्सर or this will be your answer. Yes dear friends.